नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 28 तारीख, बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून सकाळी 8:10 विमानातून बारामतीला येण्यास निघालेल्या मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचं विमान, बरोबर आपण आता त्यावेळेस मी तुमच्याशी संवाद साधतोय त्याच वेळेला बारामती विमानतळानजीक दुर्घटनाग्रस्त झालं. विमान कोसळ, विमान 2-3 स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री, दबंग नेते अशी ज्यांची ओळख होती, सर्वांचे दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित अनंतराव पवार यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. या घटनेला आता पूर्ण 1 महिना झाला आहे आणि 1 महिना होऊनही ही घटना कशी का घडली याचा काहीही माहिती शासकीय यंत्रणा जनतेला देण्यास अपयशी ठरलेली आहे किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळेच अजित पवार यांच्या विमानाला जी दुर्घटना घडली त्याविषयी लोकांच्या, सामान्य माणसाच्या आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोकांना या दुर्घटनेबद्दल संशय वाटत आहे आणि तो दिवसेंदिवस बळावत पण आहे. ही दुर्घटना नसून घातपातच आहे असं अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार वारंवार सांगत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी पण हाच आरोप करत आहे आणि जी काही कागदोपत्री समोर येते किंवा ज्या घडून गेलेलं दिसतंय त्यामुळेही संशय बळावत आहे. यामुळे नक्की काय घडलं हा प्रश्नच अनुत्तरितच असा आहे. आतापर्यंत रोहित पवार यांनी 3 पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यात त्यांनी नुसतं पत्रकारांशी संवाद साधून आरोप केले नाही किंवा संशय व्यक्त केला नाही, तर त्याबरोबर ते लोकांना पटावं, नेमकं काय झालंय याविषयीची माहिती मिळाली यासाठी त्यांनी मग त्याचं प्रेझेंटेशन पण केलं होतं. आता ते येत्या 2 मार्चला परत एक पत्रकार परिषद घेणार असून त्या पत्रकार परिषदेत आपले चुलते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत काय पुढे प्रश्न उपस्थित करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. काल त्यांनी मनसेचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातील नेते राज ठाकरे यांची पण घेऊन त्यांनाही त्यांच्याकडे असलेले त्यांना जो संशय वाटतो हे पुरावे त्यांनी सादर केलेले आहे. आता बघूया, आज महिना होत आहे. आज तरी DGCA किंवा CBI किंवा विमान उड्डयन मंत्री याबाबत, या दुर्घटनेबाबत काही माहिती जनतेसमोर ठेवतात की नाही पाहूया. काल संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावून त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. ठिकठिकाणी
भाषा मंत्री उदय सामंत असोत किंवा इतर मंत्री यांनी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी. या भाषा दिन विशेष असे कार्यक्रम पण अनेक ठिकाणी साजरे करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातही काल जिल्हा ग्रंथालय सभागृहात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या मराठी भाषा दिनानिमित्त विविध पुस्तकांचं प्रदर्शन पण इथं आयोजित करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात शिकेतोड आणि भाग्येश या दोघांच्या पुस्तकाचं प्रकाशन पण करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीप प्रज्वलन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचंद कडवकर यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, युवराज नळेगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं रसिक श्रोते पण उपस्थित होते. काल जिल्ह्यातील बहुतांश सर्व नगर परिषदेमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या सभेत त्या नगर परिषदेचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कुठल्या नगर परिषदेचा तो फायद्याचा अर्थसंकल्प आहे असं कागदोपत्री दिसतंय. काही ठिकाणी बरोबरी येणारी रक्कम आणि खर्च होणारी रक्कम याचा ताळमेळ लागलेला दिसतोय, तर काही ठिकाणी तोटा पण दाखवण्यात आलेला आहे. धाराशिव नगर परिषदेची म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या सर्वच नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि नवीन सत्तेवर आलेल्या त्या पक्षाच्या वतीनं हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाकडे त्या शहरातील नागरिकांचं विशेष असं लक्ष लागून राहिलं होतं. कारण निवडणूक काळात जे जनतेसाठी आम्ही अमुक करू तमुक करू असं आश्वासनं सत्तेवर न आलेल्या पक्षांनी दिली होती, त्यातील कोणती आश्वासनं पूर्ण करण्याच्या मार्गावर त्या अर्थसंकल्पात हे केलं जात आहे याकडे सर्वांचंच लक्ष होतं. आणि धाराशिव शहराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सत्तेवर भाजप जे आहे नेहा राहुल काकडे या नगराध्यक्षा झाल्या आहेत आणि उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे आहे. त्यामुळं त्यांच्या नेत्यांनी म्हणजे राणा जगजितसिंह पाटील यांनी जनतेसाठी जी भरीव अशी आश्वासनं दिली होती त्यासाठी काही तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे की नाही त्याची ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जनतेनं पडताळणी केली त्यावेळेस दिलेल्या आश्वासनापैकी कोणत्याही आश्वासनासाठी खास अशी तरतूद अर्थसंकल्पात केलेली दिसून आली नाही. त्याचबरोबर एक गोष्ट मात्र सत्तेवर आलेल्या मंडळीने केली आहे ते म्हणजे 2 चारचाकी वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून एक वाहन हे नगराध्यक्षांसाठी खरेदी करण्यात येणार असून दुसरं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी खरेदी करण्यात येणार आहे. त्यावर 40 लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. त्यामुळे नेमकं कसं काय पुढं काय करतात या अर्थसंकल्पात कुठलं उद्यान अण्णाभाऊ साठे स्मारक यासाठी कुठलीही तरतूद नाही. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा.